नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, असे कुरकुरीत असे पापड जे की आपण तांदळापासून बनवलेले आहेत. तर तुम्हालाही अशी रेसिपी बनवायची असेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता. रेशनिंगचे तांदूळ वापरू शकता, इंद्रायणी वापरू शकता किंवा आणखी दुसरे कोणते तुम्हाला अवेलेबल असतील ते तांदूळ वापरू शकता. तर तांदळाचं पीठ घेतले मोजून 2 वाट्या आणि त्याच्यानंतर पाणी घेतले 2 वाटी. त्याच्यामध्ये तेल, जिरं, ओवा, पापड खार 2 चमचे आणि मीठ चवीनुसार आपल्या, असं हे पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्याला पाण्याला आपण एक छानशी उकळी काढून घ्यायची. तर पाणी उकळवून घेऊयात आपण. वरून पापड खार ॲड केलेला आहे. पाण्याला उकळी काढून घेऊया. पाणी उकळल्यानंतर आपण हे असं तांदळाच्या पिठामध्ये हे पाणी मिक्स करून घेऊयात. पाणी उकळलेलं असल्यामुळं हाताने करू शकत नाही आपण मिक्स, त्याच्यामुळं भातवडी वगैरे कशाच तरी साह्याने हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते तसंच झाकून ठेवायचं, जेणेकरून त्या पाण्याची वाफ त्याला लागून जरा एक वाफ काढून घ्यायची त्याची. आता हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि हे असंच आपण आता झाकून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी, जोपर्यंत की हे मिश्रण थंड होत नाही. तर हे आपण आता झाकून ठेवूयात. त्याच्यानंतर थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झाल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे अशा पद्धतीने आपण उंडे बनवून घेतलेले आहेत. आणि हे आणखी एकदा आपण वाफ देऊन घेणार आहे ह्याला, जसे आपण वड्या वगैरे शिजवतो. खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती अशी चाळण ठेवून त्याच्यामध्ये आपण पुन्हा वाफ देऊन घेणार आहे. तर जेणेकरून ते तांदळाचं पीठ व्यवस्थित शिजलं जाईल याच्यासाठी अशा पद्धतीनं आपण हे ठेवून घेतलेलं आहे. आणि ह्याला 20 ते 25 मिनटं शिजवून घेऊयात आपण वाफेवरती. 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर हे अशा प्रकारे हे दिसत आहेत वाफेवरती शिजवल्यानंतर. तर ते गरम गरम होते, त्याच्यामुळं ते असे काढले आम्ही. 20 ते 25 मिनटं, कमीत कमी अर्धा तास आपण शिजवून घेतले पीठ व्यवस्थित, जेणेकरून नंतर आपण पापड लाटताना त्याला चिरा पडत नाहीत. त्याच्यामुळं पीठ व्यवस्थित शिजलेलं हवं आहे. त्याच्यानंतर बघा, असं पीठ शिजवून घेतल्यानंतर ते गरम गरम असतानाच आपल्याला ते एकजीव करायचं असतं मिश्रण सगळं. त्याच्यामुळं असं एका सुती कापडामध्ये घेऊन ते व्यवस्थित एकजीव केलं. गरम असल्यामुळे थोडंसं त्रास होतो आहे ते एकजीव करताना, पण आपल्याला गरम गरम असतानाच ते करून घ्यायचं आहे एकजीव व्यवस्थित. त्याच्यानंतर व्यवस्थित असं मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर आपण वरून आपल्या कणकीला जसे तेल लावतो तसे ह्यालाही तेल लावलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मग आपण जसे आपण पापडासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेतो त्या पद्धतीने मग गोळे तयार करून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या आकाराचे पापड हवे आहेत त्यानुसार तुम्ही गोळे तयार करून घ्या. आम्ही छोटे छोटेच केलेले, जेणेकरून आम्हाला छोटे छोटेच पापड बनवायचे होते, त्याच्यामुळे आम्ही छोटे छोटेच गोळे बनवून घेतलेले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोळ्यांची साईज छोटी किंवा मोठी ठेवू शकता. त्यानंतर पहिला ट्राय आम्ही केला
जे की आपण नॉर्मली जे पापड लाटतो त्या पद्धतीनं लाटण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. त्याला चिरा पडत होत्या आणि ते चिकटत पण होतं पोळपाटावरती, त्याच्यामुळं ते काय व्यवस्थित होत नव्हतं. बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्राय केला. अशा प्लॅस्टिकची पिशवी घेतली दोन्ही बाजूनी आणि त्याला तेल लावून घेतलं आणि नंतर असं वरून प्रेस केलं एका ताटाच्या साह्याने. तर एकदम इझिली असे बघा पापड बनत होते. दोन्ही बाजूला खालच्या बाजूला ही प्लॅस्टिकचे पिशवी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून ते आपले गोळे ठेवायचे आणि वरच्या बाजूला ही प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची ताटाच्या आतून आणि वरून असं प्रेस करायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर खूप सोप्या पद्धतीने हे पापड होत होते, जास्त काही कष्ट पण लागत नाही आहे. आणि त्याच्यानंतर असे हे उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून दिले. तर 4 ते 5 तास चांगले कडक उन्हामध्ये हे पापड वाळवले आणि त्याच्यानंतर बघा असे दिसत होते हे पापड. आणि त्यानंतर मग तळून घेतले. तर बघा किती छान आणि एकदम फुलतोय किती हा पापड. दिसताना खूप छोटा दिसतोय, पण तेलामध्ये टाकला की खूप जास्त फुलतोय आणि चवीलाही खूप छान लागतो. एकदम आपल्या कमी साहित्यामध्ये बनणारी एक सोपी रेसिपी आहे आणि चवही खूप छान आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओला आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.